राज्यातल्या विरोधकांच्या शिष्टमंडळानं पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांची भेट घेत थेट आयोगाच्या कामकाजावरच ताशेरे ओढले। या भेटीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली। निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल देखील केला। विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांची निवडणूक आयोग दखल घेणार आहे का आणि सत्ताधारी विरोधकांचे आरोप किती गांभीर्याने घेणार आहेत, पाहुयात याच अनुषंगाने लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। विरोधकांचे निवडणूक आयोगावर ताशेरे। पारदर्शक निवडणूक घ्या, विरोधकांची मागणी। गोंधळलेले विरोधक, देवेंद्र फडणवीसांचा टोला। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं पुन्हा राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि अनेक मुद्द्यांवर राज्य निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलंय। या आधीच्या भेटीत महाविकास आघाडी आणि मनसेनं निवडणूक आयोगावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती। विरोधकांनी मतदार याद्यांमधील अनेक त्रुटी आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या। लवकरात लवकर या त्रुटी दूर कराव्यात, अन्यथा 6 महिने निवडणुका घेऊ नये अशी भूमिका विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं घेतली आहे। तसंच मतदार यादीतील चुका दुरुस्त करून पारदर्शकपणे निवडणूक घेण्यात यावी असं आवाहन विरोधी पक्षांनी केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित करत आयोगाला धारेवर धरलाय। आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। एकतर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? दरम्यान राज ठाकरे यांनी निवडणूक यादीतील घोळाबाबत काही तपशील मांडलेत, ते आपण पाहूयात। दहिसर पूर्व मतदारसंघ क्रमांक 160, मतदाराचं नाव धनश्री कदम, वडिलांचं नाव दीपक कदम, मतदाराचं वय 23 वर्ष। मतदाराचं नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचं नाव रघुनाथ कदम, वय वर्ष 117। चारकोप मतदारसंघ क्रमांक 160, मतदाराचं नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचं नाव महेंद्र चव्हाण, वय 124 वर्ष। मतदाराचं नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43 वर्ष। यामध्ये कोण कोणाचे पालक आहे हेच कळत नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांच्या डिटेल्स: नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स: नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत मतदार यादीतील घोळ आणि एकाच पत्त्यावर 200 ते 300 मतदाते कसे काय असा सवाल उपस्थित केलाय। तर निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये भाजपच्या प्रतिनिधींकडून छेडछाड करण्यात येते असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत सीओ, या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे। या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत। दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटले आम्ही याचा सकारात्मक विचार करू। देवांग दवे हे निवडणूक आयोगाचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि हे कुठेच लपून राहिलेलं नाही।
त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे, डिलीट करायचं पण आहे ना, एडिशनचं पण आहे. डिलिशनचं आहे, एडिशनचं, दोनही काम तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृतपणे जाऊन. कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोड समज आहे. इतके गोंधळलेले विरोधक मी पहिल्यांदाच पाहिले असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला. कन्फ्युज विरोधक आणि माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे, त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता, निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत. निवडणुकांची चाहूल लागताच विरोधक एकवटले. मतचोरी, मतदार याद्यांचा घोळ आणि त्रुटी अशा अनेक मुद्द्यांना घेऊन विरोधकांनी आज निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत सरकारवरही हल्लाबोल केला. विरोधक आता तयारीनिशी मैदानात उतरले. विरोधक नरेटिव्ह सेट करतायत असं सत्ताधारी जरी म्हणत असले तरी विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचं मोठं आव्हान सत्ताधारी महायुतीच्या समोर आहे. स्वप्नील जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.